नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, एक महत्वाची अपडेट तुम्हा सर्वांसाठी आलेली आहे बाळांनो. तसं तर आज मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, ठीक आहे, पण भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेजेस यायला लागले की सर एक्झाम डेट चेंज झालेली आहे सीईटीची. ठीक आहे, तर पूर्ण बातमी मी तुम्हाला सांगेल बाळांनो. पूर्ण घटना काय झालेली ती सगळी तुम्हाला एक्सप्लेन करेल. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण प्रिपरेशन तुमच्या तुक्का स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओवरती आणि तुमचं एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे हे 2 व्हिडिओजवरती पूर्ण प्रिपरेशन चालू आहे बाळांनो. त्यामुळे आज मी व्हिडिओ टाकणार नव्हतो. जर तुम्ही एक्साइटेड असणार तर कॉमेंट सेक्शन मध्ये तुक्का नक्कीच लिहा. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. अशा छोट्या छोट्या अपडेट व्हॉट्सअप ग्रुपला लवकर येतात बाळांनो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा बाळांनो, आता होतं काय, काल सीईटीचं ऍडमिट कार्ड आलं. ठीक आहे, ऍडमिट कार्ड आल्यानंतर तुम्ही पण निवांत झाले, मी पण निवांत झालो की या सिटीमध्ये आपली एक्झाम होणार आहे. ठीक आहे, या सेंटरमध्ये आपली एक्झाम होणार आहे. एक्झॅक्ट सेंटरचा ऍड्रेस नाही आला, पण तुम्हाला सिटी समजून गेलेली आहे की कोणत्या सिटीमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. जेव्हा आता परत विद्यार्थी ऍडमिट कार्ड डाउनलोड करतायत, त्यांच्या एक्झाम डेट चेंज झालेल्या आहेत बाळांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या एक्झाम डेट्स पोस्टपोन झालेल्या आहेत. बऱ्याच म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा 90% विद्यार्थ्यांच्या एक्झाम डेट चेंज झालेल्या आहेत. ठीक आहे, जर तुम्ही पण त्याच्यात असणार तर कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच सांगा. बाळांनो, एक्झाम डेट तर चेंज झालेल्याच आहेत. ठीक आहे, पण त्यातल्या त्यात तुमची सिटी सुद्धा बदललेली आहे. काही विद्यार्थ्यांना पहिले सेंटर आलं होतं पंढरपूर, त्यांना नंतर येतंय नाशिकचं सेंटर येतंय. ज्यांना नाशिकचं आलं होतं त्यांना आता औरंगाबादचं सेंटर येतंय. ठीक आहे, त्यांनी त्या प्रिफरन्स सेंटरला टाकलं सुद्धा नव्हतं तरी त्यांना ते सेंटर येतंय. ठीक आहे, आता आपल्याच क्लासमधला एक विद्यार्थी त्याने प्रिफरन्स मध्ये सगळ्यात पहिले पुणे टाकलं होतं, मग नाशिक टाकलं होतं, त्याला सेंटर आलेलं आहे बाळांनो संभाजीनगरचं. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या समोर एकच आहे बाळांनो, आम्ही तिकीट केव्हा बुक करू? ठीक आहे, आम्ही सेंटरला किती तारखेला रवाना व्हायचंय? ठीक आहे, त्यातला त्यात हा सगळा प्रॉब्लेम झाला काय? ठीक आहे, हा प्रॉब्लेम झालाय बाळांनो सीईटीच्या मॅनेजमेंटमुळे. ठीक आहे, बेसिकली कोणत्या सेंटरला किती विद्यार्थी अलॉट केले पाहिजे, कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या सिटीमध्ये अलॉट केलं पाहिजे, याचं प्रॉपर कॅल्क्युलेशन सीईटी सेलने नाही बसवलं बाळांनो. जसं की फॉर एक्झाम्पल पुणे सेंटर आहे. ठीक आहे, पुण्यामध्ये टोटल 10 सेंटर्स आहेत, है ना. प्रत्येक सेंटरची ऑक्युपन्सी 100 विद्यार्थ्यांची, टोटल 1000 विद्यार्थ्यांची ऑक्युपन्सी झाली. ठीक आहे, पण 1000 पेक्षा 10,000 विद्यार्थ्यांना मेसेज गेला की तुमचं सेंटर पुण्यामध्ये येणार आहे आणि ऑक्युपन्सी किती आहे पुण्यामध्ये? फक्त 1000 मुलांची. मग बाकीचे 9000 विद्यार्थी कुठे टाकायचे? मग आता ते बाकीचे 9000 विद्यार्थी ते दुसऱ्या सिटीज मध्ये टाकताय. मग हा सगळा गोंधळ क्रिएट झालेला आहे बाळांनो सीईटी मध्ये, सीईटी सेलच्या वेबसाईटमध्ये किंवा जे पण अलोकेशन आहे त्यामध्ये. मग आता तुम्हाला काय करायचंय, 7 तारखेला तुमचं फायनल ऍडमिट कार्ड येणार आहे बाळांनो. 7 तारखेला जे सेंटर तुम्हाला येणार आहे, जी सिटी तुम्हाला येणार आहे, जी तारीख तुम्हाला येणार आहे, जी शिफ्ट तुम्हाला येणार आहे बाळांनो, तेव्हाच तुम्ही त्या तारखेला बघून शिफ्ट तुमचं तिकीट वगैरे बुक करायचंय आणि तिथं तुम्हाला रवाना व्हायचंय बाळांनो. ठीक आहे, टीटी सेलने आपल्याला आधी पण सांगितलं होतं की हे फक्त प्रोव्हिजनल ऍडमिट कार्ड आहे, पण आपण एवढा अंदाजा नाही लावला होता की प्रोव्हिजनल ऍडमिट कार्ड मध्ये इतका चुका निघतील. ठीक आहे, की काल वेगळं सेंटर दाखवत होतं, आज वेगळं सेंटर दाखवेल, उद्या वेगळंच दाखवेल, है ना. तर ठीक आहे, ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. 7 तारखेला तुमचं फायनल ऍडमिट कार्ड येणार आहे. त्याच्यावरती जी सिटी, जो ऍड्रेस, जी शिफ्ट असेल, जो एक्झाम टायमिंग असेल, तिथं तुम्हाला पोहोचून जायचंय. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या बाळांनो. आता जेवढा वेळ उरलाय तो अभ्यासात घाला. ठीक आहे, 4-5 दिवस सुद्धा व्यवस्थित अभ्यास केला तर 50-60 मार्क पुढे लोटावले जाणार तुम्ही. आणि 50-60 मार्क म्हणजे बाळांनो 40-50 पर्सेंटाईल असते बाळांनो वरती. ठीक आहे, जर तुम्ही 60 मार्काचा अभ्यास केला अजून 60 मार्काचा होऊ शकतो. 120 मार्काला तुम्हाला 96 पर्सेंटाईल येतात बाळांनो. प्लीज एक क्षण तुमचा अभ्यासात तुम्हाला घालवायचा आहे. या सगळ्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील बाळांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही तुमचं सगळं डोकं अभ्यासात घाला. या अपडेट्स वगैरे मी सगळ्या पोहोचवत राहील, तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. आणि फायनल तुक्का स्ट्रॅटेजीवरती, शॉर्टकट्स वरती व्हिडिओची प्लॅनिंग चालू आहे बाळांनो. उद्यापासून व्हिडिओज खूप जास्त येणार आहेत आपले. ठीक आहे, चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.